आज आपण इथे उन्हाळी वाळवणामध्ये ज्वारीचे पापड बघणार आहे आणि हे पापड बनवायला खूप सोपे। फक्त एक कुकरची शिट्टी काढायची आहे आणि पांढरे शुभ्र असे 4 ते 5 पट फुगणारे उन्हाळी वाळवणातली ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। हे पापड तसेच खायला सुद्धा खूप कुरकुरीत लागतात, चविष्ट सुद्धा असतात आणि पौष्टिक पण असतात। करायला पण खूप सोपी पद्धत आहे जी पापड ज्यांना जमत नाही ते सुद्धा हे पहिल्यांदा बनवत असाल ते सुद्धा करून बघतील। खिची पापड करायला खूप अवघड जातात, पण ह्या पद्धतीने जर बनवले तर ही पद्धत खूप सोपी आहे आणि बघू शकता छान असे कुरकुरीत सुद्धा झालेले। तर पहिल्यांदा आपल्याला त्यासाठी इथे बघा एक टोप घेतलेला आहे मी आणि त्या टोपाला आपल्याला कपडा बांधून घ्यायचा आहे। कॉटनचा कुठलाही कपडा तुम्ही बांधून घेऊ शकतात। इथे मी ओढणी आहे कॉटनची ती त्याला बांधून घेतलेली आहे आणि ती एकदम पातळसर आहे आणि त्यावरती आपल्याला ज्वारीचे थोडे थोडे पीठ घालून हाताने असे बोटांनी थोडंसं फिरवत जायचे आणि ते पीठ कपड्याने चाळून घ्यायचे। असं करून आपल्याला 2 ते 3 वाट्या पीठ चाळून घ्यायचे। तुम्ही बघा जाडवर असं कोंडा राहिलेला आहे, हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि परत यावरती ज्वारीचे पीठ घालून घ्यायचे आणि परत चाळून घ्यायचे। बघा कपड्याने गाळल्यानंतर जास्त त्यावरचा जो जाड कोंडा असतो तो सर्व निघतो आणि एकदम बारीक असं पीठ आपल्याला भेटतं। आता पीठ चाळून झालेले मी तुम्हाला दाखवते। बघा बरंचसं पीठ आपण इथे चाळून घेतलेले आणि एकदम बारीक असं पीठ तयार झालेले आणि ह्याच पद्धतीने पाहिजे। खूप मस्त असं मऊ आणि बारीक लागतं हे। आता हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचे। आता तुम्हाला पापड बनवायचे तर कुठल्याही भांड्याने तुम्ही मोजू शकता, तुम्हाला डब्याचं किंवा पातेल्याचं सुद्धा माप घेऊ शकतात। तर इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, वाटीच्या प्रमाणे मी इथे तुम्हाला दाखवते। तर इथे एक वाटी अशी सपाट करून घेतलेली ही भरून घ्यायची आहे आणि परत आपल्याला ती भांड्यामध्ये ओतून घ्यायची। असं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर अर्धी वाटी असं 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी तांदळाचे पीठ घालायचे, कारण की ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक साहित्य असं घालत जायचे। जसं पाहिजे तसं आपण ह्यामध्ये साहित्य घालत जाणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला इथे बघा अर्धा चमचा जिरे घातलेले, 1 चमचा मीठ घातलेले, त्यानंतर पाव चमचा ओवा घालायचा आहे, त्यानंतर थोडासा पापडखार घालायचा आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि छान असं उकळून घ्यायचं आहे। त्याला मस्त उकळी आली पाहिजे। यामध्ये मी थोडेसे सफेद तीळसुद्धा घातले होते, त्याचा व्हिडिओ दाखवायचा राहिला। उकळी मस्त आलेली, आता गॅस कमी करायचा आहे, बंद करायचं नाही आणि त्यामध्ये थोडं थोडं करत असं सुकं पीठ आपलं ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते यावरती घालायचे। आता आपल्याला लगेच ते मिक्स नाही करायचे, जोपर्यंत त्यावरती पाणी वरती उकळून येत नाही तोपर्यंत तसंच ठेवायचे। आता फास्ट गॅस करायचा आहे, गॅस फास्ट केला की बरोबर पाणी उकळून असं वरती येतं आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचे। तर तुम्ही बघू शकतात एका साईडने पाणी वरती येते, गॅस थोडासा फास्ट केलेला आहे मी आणि नंतर आता परत गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला हे लाकडी चमच्याने मी हे मिक्स करते। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा मिक्स करू शकतात। स्टीलच्या वगैरे चमच्याने केल्यापेक्षा लाकडी भांड्याने जर केलं तर याच्या गाठी वगैरे होत नाही, म्हणून मी इथे लाकडी चमचा वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात एकदम मस्त परफेक्ट तयार झालेलं आहे। पाणी कमी जास्त काही झालेलं नाही। हे 2 वाट्या पिठाला तर 2 वाटी पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे। आता आपल्याला याचं काढून घ्यायचे चमच्याचं आणि पीठ, नंतर आपल्याला इथे झाकण लावून घ्यायची आहे आणि गॅस कमी करून त्याची 3 ते 4 मिनटं वाफ काढून घ्यायची, म्हणजे ते पीठ व्यवस्थित शिजलं जातं। त्यामुळे आपले पापड चिरत पण नाही, फाटती पण नाही आणि एकदम मस्त येतात। तर आता 2 मिनटं आपण याची वाफ काढून घेऊ। 2 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते। आपले इथे वाफ धरलेली आहे, शिट्टी मी इथं काढलेली नाही आहे, फक्त वाफ दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात पीठ एकदम मस्त तयार झालेले। परत चमच्याने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा
आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आता आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला हे चेक करायचं आहे की हे पीठ कसं तयार झालेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला छोटीशी गोळी घ्यायची आहे आणि हातावरती अशी मळून घ्यायची आणि हाताला जर चिटकली नाही तर समजायचं आपलं हे पीठ तयार आहे, त्याला चिरा वगैरे काही पडत नाही आणि खूप सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे। त्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे मी। नंतर ओला कपडा करून घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्यावरती हे शिजवलेली हे पीठ आपण काढून घ्यायचे। बघू शकतात खूप गरम आहे, गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा मळू शकतात। प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि नंतर ते मळून घ्यायचं आहे। त्यामध्ये सुद्धा खूप पटकन मळलं जातं, पण मी ते कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्यावरती थोडासा ओला करून घेतला आहे आणि आता ते मळून घेणार आहे मी आणि एकदम सॉफ्ट इथे पीठ तयार होतं। जर गाठी वगैरे असेल त्यासुद्धा मस्त याच्या मळून होतात आणि पीठसुद्धा खूप टाईमपर्यंत मऊ राहतं। बघू शकतात तुम्ही पीठ एकदम परफेक्ट तयार झालेले, घट्ट पण नाही झालेलं आणि पातळ पण नाही झालेलं। ह्याच पद्धतीने आपल्याला पापडचं पीठ तयार झालं पाहिजे। आता हे व्यवस्थित मी असं मॅश करून घेतलेले जेणेकरून आपल्याला हे पीठ व्यवस्थित तयार होईल। तर अजूनसुद्धा मी थोडंसं हे करून घेते ज्याच्यामुळे गाठी वगैरे तर काही राहतच नाही, पण पापडसुद्धा व्यवस्थित तयार होतात। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। बघा पीठ एकदम मस्त पेड्यासारखं असं तयार झालेलं आहे। बघू शकतात मी तुम्हाला गोळे करून दाखवते। बघा अजिबात चिरा वगैरे काही पडत नाही, म्हणजे हे पीठ परफेक्ट आपलं तयार आहे। तर आता आपण इथे बघा इथे पॉलिथिन पेपर घ्यायचं आहे, त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हाताने असं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पापडीच्या आकाराचे आणि थोडंसं हाताने थोडंसं दाबून घ्यायचे बघा। आणि नंतर आपल्याला बघा इथे मी तवा वापरलेला आहे बिडाचा, त्या बिडाच्या तव्याने असं दाब देऊन घेते कारण की तो तवा भरपूर जड असतो आणि पापड पण पटपट तयार होतात। थोडंसं राहिलं तर बोटाने फिरून घ्या आणि तुम्ही बघू शकतात मी हातानेच हे पापड काढते, अजिबात चिटकत सुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित असे पटापट इथे आपले पापड तयार होत आहे। बघू शकतात तुम्ही। जर मशीन असेल तर तुम्ही मशीनने सुद्धा करू शकतात। माझ्याकडे मशीन नसल्यामुळे मी हे हातानेच तुम्हाला करून दाखवते। हे बघा पटपट होत आहे आणि जास्त वेळ लागत नाही। एक जणीने सुद्धा हे पापड बनवले तर हे बनवू शकतात। एकदम मस्त असे पापड आपले इथे सर्व तयार आहे। हे मी फॅन खाली सुकवून घेतलेले आहे आणि एक दिवस फॅन खाली सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गॅलरीत 2 तास हे ऊन दिलेले आणि पापड छान असे तयार झालेले आणि व्यवस्थित सुद्धा वाळलेले। हे वर्ष ते 2 वर्ष हमखास टिकतात आणि तुम्ही बघू शकता पापड खूप मस्त आणि छान झालेले। या पद्धतीने कडकडीत आपल्याला वाळून घ्यायचे। त्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल घातलेले आणि तेल व्यवस्थित तापवून घ्यायचे। कडकडीत तापल्यानंतर मी थोडासा तुकडा घातलेला आहे पापडीचा आणि तो बघा तळून लगेच वर आलेले, म्हणजे आपलं तेल इथे तापलेले। आता यामध्ये एक एक पापड घालून आपण हे तळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता पापड छान असा फुगतोय आणि मेन म्हणजे पांढरा शुभ्र सुद्धा झालेला आहे। हे बघा असे करून आपण हे सर्व पापड तळून घेणार आहे। और जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आपण हे सर्व पापड तळून घेणार आहे। एकदम कुरकुरीत असे छान असे तयार होत आहे हे पापड आणि तळल्यानंतर बघू शकता त्यांचा आकार 4 ते 5 पट फुगत आहे। ते बघा सुकलेला पापड आणि तळलेला पापडाचा आकार तुम्हाला दिसतोय। एकदम मस्त आपले इथे ज्वारीचे झटपट होणारे पापड तयार आहे। ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता आपण हे सर्व पापड तळून घेतलेले झटपट आपले पापड तयार आहे आणि पापड सर्व तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पापडचा आकार तुम्ही बघू शकतात। पापड आकाराने भरपूर असा मोठा दिसतोय।
जेव्हा तळण्याआधी छोटा पापड तुम्ही बघू शकतात आणि तळल्यानंतर त्याचा आकार बघू शकतात. 4 ते 5 पट हा पापड फुगलेला आहे. तसा चविष्ट सुद्धा झालेला आहे. ठिसूर आणि खुसखुशीत असे हे ज्वारीचे आपले पापड तयार आहे. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जाता जाता तुम्हाला मी दाखवते तोडून एक. आणि किती कुरकुरीत झालेला आवाज तुम्ही बघू शकतात. हे बघा पोंग्यासारखे एकदम परफेक्ट आपले पापड तयार आहे.